सध्या आम्ही आहो पाथरी शहरामध्ये आणि आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जी हदगाव सर्कलचे उमेदवार आहे सुरेश उत्तमराव ढगे आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी बोलूया. ढगे साहेब, आपल्या सर्कलमध्ये कोणते विकास काम राहिलेले आहे आणि तुम्ही निवडून आल्यानंतर कोणकोणते विकास काम करणार का? माझ्या हदगाव मतदारसंघात जी जिल्हा परिषद गण येतो त्या गणामध्ये सततच एक व्यक्ती 35 वर्ष त्या सत्तेवर बसलेली आहे आणि कुठलाही विकास सर्कलमध्ये झालेला नाही. फक्त विकास झाला असेल तर त्या स्वतःचा विकास करून घेतला त्यांनी. मत आमच्या आणि विकास स्वतःचा, लोकांसाठी कोणी नाही. माझा एकच आता या लोकांसाठी की येणाऱ्या काळामध्ये जे 2026ला विकास काय आहे, हे लोकांना त्यांनी दाखवून दिलं नाही. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहा, शिक्षण सभापती राहा, नाही ना त्या पदावर तो माणूस बसलाय, पण विकासापासून हा मतदारसंघ वंचित होता. आणि वंचित असल्यामुळं आज माझ्यापाशी माझे तरुण युवक असतील, माझे वडीलधारी माणसं असतील, आमचे मुस्लिम समाज असेल, ओबीसी समाज असेल, आमचे एसी बांधव असेल, सगळ्या मोठ्या प्रमाणात लोकांनी मला पाठिंबा दिला. आणि माझं त्यांना विजन माहिती आहे, येणाऱ्या काळामध्ये हा माणूस काम करू शकतोय, हा माणूस आपल्याला कुठेतरी न्याय देऊ शकतोय. माझा येणाऱ्या काळामध्ये रस्ते, शेत रस्ता हा माझा प्रमुख एजेंडा राहणार आहे. प्रत्येक गावातले शेत रस्ते हा मजबूतीकरण की 25-15 मध्ये म्हणा, इतर निधीमध्ये म्हणा, गावाला स्मशानभूमी की जाण्यासाठी काही काही गावामध्ये आमच्या आज इतक्या वर्षापासून स्मशानभूमीचा पण प्रश्न फार मोठ्या प्रमाणात, काही गावात अजून रस्ते पण देखील नाहीत. बांधण रस्ते तर आहेतच, तेच क्षेत्र रस्ते म्हणजे बांधण रस्ते म्हणतो मी, तेच मजबूतीकरण करून देणे आणि नेहमीसाठी सुख दुःखाला धावून येणे. शिक्षण आरोग्य पण काम करणार ना. शिक्षण आरोग्याच्या विषय जे आजपर्यंत आमच्या सर्कलमध्ये कधीही शिक्षण आरोग्याच्या संदर्भात एक शाळेला कुठेही एक भिंत मानली नाही. शिक्षण सभापती असताना आज शिक्षण आजच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कुठेतरी शाळेला कंपाऊंड वॉल देतो, जाळीचं मारतो, समोर ठेवायचं, मुरुमाचे टोपले टाकायचे, हे तात्पुरती व्यवस्था न करता कायमस्वरूपी व्यवस्था प्रत्येक माझ्या गावात 10 गाव आहेत माझ्या मतदारसंघात. येणाऱ्या काळामध्ये माझा एक संकल्प आहे, हे 10 गावं पूर्ण विकसित करण्याचा माझा संकल्प आहे. आणि त्यासोबत माझ्यासोबत माझ्या खासदार साहेब असतील, बंडू जाधव, आमचे राहुल पाटील असतील, माझे आमदार बाबाजी साहेब असतील, यांच्या सगळ्या सहकार्याने माझ्या मतदारसंघामध्ये विकास कामाचा जे बॅकलॉग भरून राहिला होता तो मी पूर्ण केल्याशिवाय राहणार. माझे एक माझ्या मतदारसंघातील सर्व मतदार बंधूंना, माझं नाव आहे सुरेश उत्तमराव ढगे. मी आहे जिल्हा परिषद हदगाव गणातून शिवसेना उभाटा गटाकडून उभा आहे. माझी निशाणी मशाल. येणाऱ्या 5 तारखेला माझे बांधव, माझे मित्र, माझे वडीलधारी मंडळी असतील, माझे ओबीसी बांधव असेल, माझे मुस्लिम समाज असेल, माझे मागासवर्गीय समाज असेल, सर्व समाजातील घटक मला या संधी देतील. आणि त्या संधीचं नक्कीच तुमच्या कामाच्या स्वरूपात, विकासाच्या स्वरूपात सोनं केल्याशिवाय राहणार नाही. एक संधी 5 फेब्रुवारीला द्या, हीच माझी नम्र विनंती आहे. कारण की 5 फेब्रुवारीला तुम्ही मला मतं देताल तर 7 तारखेला माझा येणारा वाढदिवस आहे, त्या दिवशी मला वाढदिवसाची तुमची गिफ्ट म्हणून, तुमचे आशीर्वाद म्हणून माझ्या पाठीशी राहतील, एवढीच नम्र विनंती करतो. मी माझा परिचय करून देतो. सुरुवातीला मी प्रताप पंडितराव शिंदे, राहणार वडी, तालुका पाथरी, जिल्हा परभणी. तर मी मीडियाच्या बांधवाला सांगू इच्छितो की मी गेल्या वेळेस हा विरोधी पक्षाचंच काम केलं. आज जो आमचा विरोधी नेता आहे अनिल रावना खाते, तर मोठ्या धडपडीनं ह्या माणसाचं आम्ही काम केलं आणि ह्या माणसाला निवडून आणलं. पण ह्या माणसानं मागच्या 8 वर्षामध्ये कुठल्याही गावात 1 रुपयाचा विकास फंड टाकलेला नाही, कुठंच नाही. तुम्ही आज ही जी जनता बघतात ही स्वइच्छेनं जनता आलेली आहे पूर्ण. तर आज ही जनताच तुम्हाला सांगून जात असेल की आमचे नेते सुरेश बाप्पा ढगे यांच्या कपाळाला गुलाल आजच लागलेला आहे. आणि याचे परिणाम फक्त त्यानं मागच्या 5 वर्षात काहीही केलेलं नाही. फक्त स्वतःचं घर भरलेलं आहे आणि स्वतःच्या घरासाठी काम केलेलं आहे. बाकी सगळे जनतेला फाट्याव सोडून दिलं ह्या नेत्यानं. आणि हा नेता म्हणजे ढकलपास झाला, अवघ्या 36 मतांना निवडून आलेला नेता होता. आणि निवडणूक झाल्यानंतर अजिबात कोणाचं सुख असेल दुःख असेल कुठल्याही गोष्टीत सहभागी झालेला नाही. हा माणूस सुरेश ढगे 3दा पडूनही बुवानं कंबर कसलेली आज आणि प्रत्येक साधारण माणसाच्या सुखदुःखात हजर आहे. ह्यावेळेस तुम्हाला ही आज जनता साक्ष देत असेल की सुरेश बाप्पा ढगे यांच्या विजय हा निश्चित झालेला आहे. फक्त एक
निकालाची औपचारिकता म्हणून 7 तारखेला तुम्ही जरूर हजर राहा. तुम्हाला बाप्पाच्या कपाळाला गुलाल लागलेला दिसेल. आता येणाऱ्या 5 तारखेला गोरगरीब सामान्य जनतेला मी एवढीच विनंती करेल की मित्रांनो, आता आपल्याला सर्वसामान्याचा नेता, गरीब घरातला माणूस एक सुरेश बाप्पा ढगे यांचं चिन्ह आहे मशाल. या मशालीवर आपल्याला येणाऱ्या 5 तारखेला बटन दाबून बाप्पाला प्रचंड मताने विजयी करायचे. एवढीच तुम्हाला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.